ब्लॉगर अभिषेक गडगे नारळ फोडून शुभारंभ करतात आपल्या ट्रिपचा. लास्ट गडी गणपती बाप्पा मोरया. चला गाईज आता सुरुवात झालेली आहे. सीएनजी टाकलेले आहे, पेट्रोल टाकलेले आहे, टाक्या फुल केले आहेत. आता डायरेक्ट नॉनस्टॉप मार्गे. कुठल्या मार्गे चालू आहे? नॉनस्टॉप. कॉन्फिडन्स पाहिजे. पट्टीचा ड्रायव्हर आहे आमच्याकडे, पट्टीचा. कोणत्या रूटने जायचे आपल्याला? ठाणे मार्गे घोडबंदर मार्गे वापी. हा आपला रूट राहणार आहे. याच्या मार्गे चला आम्ही 5 जण आहेत. तुम्ही बघू शकता. कुणाल शेठ पिंगले, सौरभ शेठ चोरगे आणि सुदीप शेठ पिंगले आपले खंदे समर्थक. 70 वाला प्रोटीन वर खाणार मी ना, 10 वाला किटकेट खाणार आहे. काय लपतो कशाला? आता लपतो कशाला? तोंड दाखव ना. बराबरी करण्याची बरोबर सांगतोय काय? अरे काय यांना बोलून फायदा आहे काय? तर काय आम्ही पोरांनो गोव्याचं रास वेळेला प्लॅन बनवलं. रास वेळेला जवळजवळ भावांनो असं नाही रे. अरे हे असलं हालतोय काय? तर भावांनो आम्ही गोव्याचं असं जाम प्लॅन बनवलं पण कधीच सक्सेसफुल झालं नाही. 5-6 वेळेला जास्त वेळेला बनवलं असतील. प्लॅन व्हायचं कॅन्सल होतं. पण जेवढं प्लॅन आम्ही असं देवाच्या ठिकाणी जायचं बनवलं ना, तेवढं सगळं प्लॅन सक्सेसफुल झालं. उज्जैनचा प्लॅन पण आमचा 2 दिवसात झाला. त्र्यंबकेश्वर पण आमचा 2 दिवसात झाला. भीमाशंकरचा पण प्लॅन सक्सेसफुल झाला. परत काटूश्यामचा प्लॅन पण लगेच सक्सेसफुल झाला. सगळी निघली. म्हणजे चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी आमचा प्लॅन सक्सेसफुल होता. देवाच्या ठिकाणी पार्टीचं ठिकाण आमच्यासाठी नाही ट्रॅव्हलिंगला. अशी देवानी जबाबदारी घेतली आमची सगळ्यांची. बघू शकता हे आमची मेंबर आहेत, क्रू मेंबर आहेत आमचे. तर चांगल्या ठिकाणी जेव्हा जाता ना तुम्ही तेव्हा देव पण तुमची साथ देतो. तर नेहमी चांगल्या ठिकाणी जा. पार्ट्या भेट्या काय त्या काय होत असतात. तर देवा ठिकाणी पण जरा जायच जा. अनुभवाचे बोल आहेत याचे. बुवा आहे तो. पण ठीक आहे. जेव्हा तुम्ही सीएनजी गाडी घेऊन येता ना भावानो, तेव्हा सगळ्यात जास्त खुशी तुम्हाला तेव्हाच होते जेव्हा सीएनजी पंप दिसतो. नाही तर कधीपासून गाडी चालवते मला वाटलं गुजरात मध्ये आलो. हा बोलतो अजून पालघर मध्ये चाललोय. चला बॉईज बसा. इथंच घे जा. कॅशियर 22,000ची निश्चित चड्डी आहे. ही आता दुसरी बारी आहे सीएनजी टाकायची. कुठं आलो आपण रे? वापीची इथं सीएनजी पंप आहे. बस सीएनजी पंप भेटला ना तर सगळा ओके. सीएनजी पंप भेटला नाही तर हेल काम डायरेक्ट. सगळे आता जर्की वर्किंग घातलेले आहेत. नॉट अवेलेबल तारीख नाही देत पण आम्हाला भेटला. आता जरासा आमचा भूक लागली आमच्या शेटला. जरा वन भोजन नाही बोलता ना, रोड भोजन चालू आहे. काय चपात्या पराठे बिराठे चपाते पराठे बिराठे काय आणल्यात पोरांनी. खातील थोडीशी. इसको काटने के लिए आरी मिलेगी क्या? अशा प्रकारे आम्ही राजस्थान मध्ये प्रवेश केलेला आहे. सीट कमी पडलेले दिसतात म्हणून भरून घेतलेत. ऍक्सिडेंट झालेला मोदी सरकारला दोष देतात. सेफ्टीची ट्रेनिंग दिली नसेल बहुतेक यांना. आता आलो आम्ही शिरवाची. इथं सीएनजी पंप भेटलाय. सीएनजी पूर्ण संपशी आलती, फाटलेली थोडीशी. सीएनजी पंप भेटला. ठीक आहे. शिरवाच्या पुढे तो ब्रिज संपला ना का तुम्हाला सीएनजी पंप भेटून जाईल. आणि थोडीशी गाडी पण आता कूल डाऊन करायला लागेल. की गाडी बरंच चाललेली आहे. थोडीशी तिला पण गारवा द्यायला लागेल, नाही तर लफडा होऊन जायचा. गाडी एवढी खतरनाक चालवलंय गाडीचा गाड पडला तरी पत्त्या नाही. काल रात्री ड्रायव्हर तो एक अजून पंशा गेला हागाला. काय करता? याला जिम्मेदार कोण? ट्रस्टी जिम्मेदार राहणार नाही. आधी सांगतोय ट्रस्टी मध्ये मोडत नाही हो. गाडीचा मालक बोलतोय 4,000 ला किट आहे. मग मालक 4,000 आहे. अरे नशीब या मालकाची गाडी आहे. इथं या मालकाची गाडी असती ना ट्रस्टी गुजरात मध्ये भिकारी झाली असती. स्वतः मालकाचं म्हणणं आहे. मिस करतोय गाडला. कुठं पडला असेल तो, कुठं त्याच्या चिन्ह झाले असतील. 2 वाजले आता दुपारचे आणि आता आम्ही पोहोचलो अजमेरला.
आता रामायण हॉटेल म्हणून आहे तिथं, जरा जेवायला थांबलोय दुपारच्या जेवायला. बघूया कशी टेस्ट आहे काय आहे. पुढचा प्रवास अजून किती किलोमीटर जायचे आपल्याला, अजून 300 किलोमीटर लांब जायचे आपल्याला. आजचा प्लॅन पूर्ण ट्रॅव्हलचाच आहे आणि आज पूर्ण ट्रॅव्हलिंग झाल्यानंतर रूमवर पोहोचणार, मग तिथे रेस्ट करणार आणि उद्या सकाळी आम्ही दर्शनासाठी निघू. सकाळी 4 वाजता पाटे. तिथला अपडेट तुम्हाला देईल मी नंतर. याला याने घेतला जेवून, याचा भरला पोट. आपला बघा डोका 2 लाख घरी घरी पाणी पितो का जेवण, नाही तर 2 लाख ट्रस्टी कडून येतं. काय बोला लावतो सगळ्यांचा हिशोब होणार. आणि यो मी माझ्या पैशातून आणलं, माझ्या पैशातून आधी सांगतोय. नाही बस बसू काय हॉटेल रामायण. जेवण बिवून झाले मस्त. आता निघू आम्ही जायचे आता नॉनस्टॉप. किती किलोमीटर राहिले रे, किती किलोमीटर राहिलंय? 264 किलोमीटर बाकी आहे. एवढा आता कव्हर करायचे आहे. आमचा टायमिंग आहे संध्याकाळीचे 7 पर्यंत तिथं पोहोचायचा रूम घेऊन आणि पूर्ण रेस्ट करणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार आहोत सकाळी 4 वाजता. 4च्या आधी आम्ही तिथं पोहोचायचं प्लॅनिंग आहे. बघू आता कसं होतं. अरे किती टाइम झाला या गाडीत बसून बसून वाट टाकली. बरं कधी येणार? किती किलोमीटर आहे रे अजून? भैया 24 घंटा 195 किलोमीटर. तरी नशीब मला गाडी काही येत नाही. आपला जेवासन झोपायचं का मी. पट्टीचा ड्रायव्हर आहे. नुसतं एक दिवसाची गाडी हँडल करतो, एक रात्रीची गाडी हँडल करतो. रातो के कातील आहे आपल्याकडं आणि एक पट्टीचा ड्रायव्हर आहे. दोघं करतात हँडल. नशीब त्यांच्या जीवावर चाललोय. त्यात असं काही इकडं आजूबाजूला सीन पण नाही का तुम्हाला दाखवू शकतो काय आहे काय नाही. निश्चित गाड्या चालतात, गाड्या येतात, गाड्या चालतात, गाड्या येतात. कारण काय नाही काय दिसत, काय ऍक्सिडेंट दिसत का, कोण मेल्याला पण काय दिसत नाही वाटायला. कोणच काय दिसत नाही. दाखवू काय काय दाखवायचं काय समजतच नाही. रोड संपतच नाही. कधीपासून रोडच चालू आहे. अशा प्रकारे 2 टाइम मटणच्या भाज्या खाऊन हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब हल्ले व्हायचे. बॉम्ब हल्ले कोण करतय? कोणच कबूल येत नाही. शपथ घ्या बोललो तर सगळे देवाचे हात ठेवतात. सगळे देवाचे हात ठेवलं तर मग बॉम्ब हल्लं केलं कोणी? कधी यो रोड संपायचा? पाय दुखायला लागलं. यो पाय या पायो, तो जमला तर तो पाय या पायो. दोघं जमलं तर मांडी घालून बसायला लागतंय. मांडी घालून बसलो का 5 मिनिट भरायला चाललो. कोणी एवढी मोठी ट्रिप प्लॅन केली? तूच. यावर का आपली टिप्पणी समज ना. याच्यावर का आपली टिप्पणी? काहीच नाही. काय अनुवाद करायचा आहे का तुम्हाला? अनुवाद करायचे लवकर मागले. पट्टीचा ड्रायव्हर त्याला नका काय बोलू. फाईन बसला बोलू नका. ट्रस्टी खर्चात येईल. ट्रस्टी जबाबदार राहणार नाही. फाईन बसला तर आधी सांगतोय मी. माझा काही संबंध नाही गाडीची. मी नाही गाडी चालवली नाही काय. सीएनजी पंप दिसला. गाडी भरायची का? जमा करू गाडी. त्यांनी त्यांच्या ट्रक घेऊन निघू. अरे नशीब ही गाडी आहे. स्विफ्टची गाडी असते तर ट्रस्टी फिकायला लागली असती. पालघरवरून घरी. पालघरवरून नाही, गुजरातवरून घरी यायला लागली ती. पालघर आधी आहे गुजरातच्या. अरे बाबा पालघर एवढी पण लायकी नाही गाडीची. नाही असं आहे रे. असं नाही गाडीच्या गाडीची. आता मोठी एकतर ब्लेसिंग भेटले. मोठी गाडी येणार आहे. शिक्का कुठे येतो तिला बाहेर काढ. तर दाखव कसं आहे. 1 रुपयाचा आहे का 2 रुपयाचा आहे त्याकडे दाखव. पुढच्या सिग्नल वर गाडी काय 1 रुपयाला. हा ठीक आहे म्हणतो. हे उलट्या दरवाजा पण काय. अशा प्रकारे पुन्हा एकदा गाडी आपली सीएनजी साठी आलेली आहे. भूक लागली गाडीला. परत एकदा तिथं आता पोट भरायला लागेल. पण नशीब गाडीला जेवण भेटतंय. नशीब गाडीला जेवण भेटतंय. सुविधा चांगली आहे. सीएनजी गाडी घेऊन बिंदास येऊ शकता. काय प्रॉब्लेम नाही. रस्ता पण एकदम टॉप टू टॉप आहेत. एकदम ओके मध्ये. जेवणच जाणार. 24 आवर्स पूर्ण झालेले ट्रॅव्हल करून आणि आता पोहोचलोय. फक्त 5 किलोमीटर राहिलाय. आता बघू जाऊ आम्ही रूमवर. फ्रेश होऊ. रूम चेक इन करू आणि फ्रेश होऊ आणि डायरेक्ट झोपणार आणि मग उद्या सकाळी उठणार. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आता हा ब्लॉग इथे एंड करतोय. पुढचा ब्लॉग गाडीच्या बाहेरचा असेल. हा टोटल ब्लॉग गाडीच्या आतमध्ये असेल. तिसरा ब्लॉग परत गाडीच्या आतमध्ये असेल. जाऊ दे. पहिलाच ब्लॉग आहे. थोडा ऍडजस्ट करा.
नवीन ब्लॉग आणू आपण मार्केटमध्ये. आणि काय सुदीपला सिक्क्याची ब्लेसिंग भेटलेली आहे तर काय काय असं काय नाही, सिक्क्याची ब्लेसिंग भेटलेली आहे सुदीपला. मोठी गाडी येणार आहे, मोठी. आता येईल डंपर. याचा टायर याचा टायर. कुबडे झाले, कुबडे कमरेत. अरे पाणीला पण पोचलेलो आहेत कमानीची इथं बघू शकता. या एक कमान. अशा प्रकारे आता रूम तर भेटलेले आहेत. आता रूम मध्ये चाललो आम्ही, वरती जातो. काय नाव आहे याचा? श्री सावरिया सेट गेस्ट हाऊस. चला 20,000ची चड्डी. आता निघालो आम्ही थोडा मार्केट एक्सप्लोर करायला. जरा मार्केट मध्ये फिरतो, जरा काहीतरी खातो. सगळा ताफा रेडी झालेला आहे. एक ताफा बिझी आहे थोडा. मम्मीचा फोन आलाय. 10 वाजलेत. आता मी झोपतो. उद्या सकाळी लवकर उठून जायचे. 2-3 गोष्टी आहेत ते उद्या आम्ही एक्सप्लोर करणार आहेत. ते उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटतील तुम्हाला. आजसाठी एवढ्याच. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.